महाराष्ट्रामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये मागील 15 ते 20 दिवसांपासून सातत्याने अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू आहे. आपल्या इकडे असलेले सर्व संपूर्ण धरणं ओव्हरफ्लो झालेले आहे आणि या माध्यमातून या पावसामुळे शेतकऱ्यांनी जी लागवड केलेली होती, बियाणे लावलेले होते, तर बऱ्याच ठिकाणी एवढा पूर आलेला आहे, पुलं फुटलेले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक हे खरडून निघालेलं आहे. आणि या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे, की आपण अतिवृष्टी जाहीर करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपयाची मदत करण्यात यावी. कारण शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे. त्यांनी नुकतीच लागवड केलेली आणि छोटे-छोटे रोपं जे आहे, त्याच्या शेतामध्ये थोडे-थोडे जे पीक उगवले होते, ते सरसकट वाहून गेले आणि त्यामुळे शासनाने याचे त्वरित पंचनामे करावे आणि पंचनामे करून हेक्टरी 1,00,000 रुपयाची मदत शेतकऱ्याला करावी. आता आपण नुकतंच टीव्हीमध्ये बघितलं, की सरकारने एकीकडे वीज बिल माफ करण्याची घोषणा केलेली आहे. परंतु एकीकडे आपण इथे पाहतो आहे, की मागील मे-जून महिन्यापासून सर्व घरगुती वीज बिल जे आहे ते 30% दराने वाढून आलेले आहे. म्हणजे ज्या घरी पूर्वी 500 रुपये बिल येत होतं, त्या घरी आता 1200-1300 रुपयाचं बिल येतं आहे. आणि म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर सोडाच, पण सर्वसामान्य जनतेला सुद्धा याचा सगळा त्रास होतो आहे. आणि या माध्यमातून मला असं म्हणायचं आहे, की सरकार एकीकडे जे घोषणा करत आहे, की आम्ही हे माफ करू, ते माफ करू, वीज बिल माफ करू, कर्ज माफ करू आणि दुसरीकडे आपल्या सामान्य लोकांकडून, शेतकऱ्यांकडून हा पैसा कशा पद्धतीनं वाढवून काढला जाईल टॅक्सच्या स्वरूपात, याकडे सरकारचं सगळं लक्ष आहे. आम्ही मागील 8 दिवसापूर्वीच खासदार महोदयांना, श्यामकुमार बर्वे जे आपले नवनिर्वाचित खासदार आहे, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, की आमच्या हिंगणा तालुक्यामध्ये अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वाढलेलं वीज बिल, शेतकऱ्यांसाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप जे अजूनपर्यंत झालेलं नाहीये. सिबिलच्या नावाखाली बँका शेतकऱ्यांना कर्जच देत नाही आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, महिलांच्या अडचणी आहेत. आमच्या इथे जलजीवन मिशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कामं मंजूर झालेले आहे हिंगणा तालुक्यामध्ये आणि ते कामं मंजूर होऊन 2-2 वर्ष होऊनही अजूनही काम पूर्ण झालं नाही आणि सामान्य माणसाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही. हर घर नल, नल से जल अशा पद्धतीची केंद्र शासनाची जलजीवन मिशनच्या माध्यमातून जी योजना राबविल्या जात आहे, तर ती अजूनपर्यंत ते कामच 2 वर्ष होऊनही त्या योजनांची कामं रखडून पडलेली आहे. अशा अनेक समस्या आम्ही खासदार महोदयांना निवेदनाच्या माध्यमातून दिलेल्या आहे आणि त्यांनी सुद्धा आता सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्यामुळे त्यांनी आम्हाला या आठवड्यातला वेळ दिला नाही, पण त्यांनी आम्हाला निश्चितच आश्वासन दिलेलं आहे, की हिंगणा तालुक्यामध्ये तातडीने ते एक आढावा सभा लावतील. प्रतिनिधी म्हणून मी माझ्याबद्दल जर बोलायला गेले तर आमच्या शेतकऱ्यांकडे कुठेही दुर्लक्ष नाही. आज मी ज्या मतदारसंघामधनं निवडून आली, ज्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करते आहे, त्या मतदारसंघामध्ये जवळपास 5 पूल आहे. देवळी पेंढरी हे अतिशय म्हणजे 2013 पासून सातत्याने तिथे पुलाच्या कामाची गरज आहे. मध्यंतरी आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही पुलासाठी प्रयत्न केला, पण सरकार कोसळलं आणि आज सुद्धा तिथले पिकं त्या पुलाच्या लगतचे पूर्ण शेत वाहून गेले. म्हणजे जवळपास 50 हेक्टरचा पट्टा तिथला वाहून गेला आणि त्यामुळे शेतकरी किंवा यांच्याकडे आमचं दुर्लक्ष आहे असं म्हणता येणार नाही. पण आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून राहिलो, पण शासनाकडून जर योग्य प्रतिसादच मिळाला नाही, तर त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या कशा? हाही एक मोठा प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधींसमोर आहे. तर ते आमदार आहेत, तर त्यांचा विषय आहे. त्यांना सुद्धा जसं आम्हाला लोकांनी निवडून दिलाय, तसं त्यांना सुद्धा लोकांनी निवडून दिलाय आणि लोक याचं परीक्षण सातत्याने करत आहे. यावर मी जास्त काही बोलू शकणार नाही. ज्या वेळेला महायुतीचं सरकार आलं होतं, त्यावेळेला सरकारमध्ये एक घोषणा झाली होती, की आम्ही दुधाला हमी भाव देणार. म्हणजे जसा पिकाला वगैरे मालाला शेतकऱ्यांच्या हमी भाव आहे, तसा आम्ही दुधाला हमी भाव देणार. कारण आता नुसती शेती करून भागत नाही, तर शेतीसोबत प्रत्येक शेतकरी हा जोडधंदा करत असतो. शेळी पालन, गाई पालन, कोंबडी पालन आणि दूध हा शेतकऱ्यांशी रिलेटेडच विषय आहे. आणि त्यामुळे त्यांच्या दुधाला जर हमी भाव दिला, तर कुठेतरी एका बाजूने तरी शेतकरी शेतीचं जरी नुकसान झालं तरी शेतकरी एका बाजूने सक्षमपणे उभा राहील. अशा पद्धतीने शेतकरी उभा राहावा, त्याला आर्थिक मदत मिळावी आणि त्याच्या सुद्धा मुलांना, त्याच्या सुद्धा परिवाराला
मुलाला चांगलं शिक्षण घेता यावं, चांगलं जीवन जगता यावं, यासाठी शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव द्यावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री महोदयांकडे आणि राधाकृष्ण विखे पाटलांकडे निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे. शवचिकित्साची गरज हिंगणा ग्रामीण रुग्णालयाला आहेच आणि आतापर्यंत म्हणजे जवळपास 1 वर्षापूर्वीपर्यंत शवचिकित्सा जो विभाग होता तो सुरू होता. सुरळीत त्याचं काम चालू होतं. पण ते त्याचं बांधकाम मंजूर झालं 1 वर्षापूर्वी. काम झालं, परंतु ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं. ज्यावेळेला म्हणजे तिथे जर समजा काही घटना घडली, तर त्याला मग जबाबदार कोण राहील? कारण हिंगणा तालुक्यात असं आहे की मोठा तालुका आहे आणि हिंगणा तालुक्यात जेव्हा काही घटना घडत असते, आपण पोस्टमॉर्टम कोणाचं करतो? एक तर सुसाईड केलेल्या पेशंटचं किंवा अपघाती मृत्यू झालेल्या पेशंटचं आपण पोस्टमॉर्टम करतो आणि हिंगण्यामधल्या जर ह्या घटना असेल आणि हिंगणा रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये आतापर्यंत तो विभाग चालू होता आणि आताही तो चालू असायला हवा. तो जर आता तो बंद आहे, बंद अवस्थेत असल्यामुळे सगळ्यांना एम्स मध्ये जावं लागते. एम्स हा मोठा दवाखाना आहे आणि तिथे त्या डेड बॉडीचा नंबर उशिरा लागतो, त्यामुळे तात्काळ त्या लोकांना तिथे उभं राहावं लागते. बरेच लोक म्हणजे ज्यांच्या घरी ही घटना घडलेली आहे ते लोक आधीच दुःखात असतात आणि त्यातल्या त्यात जर त्यांना बॉडी मिळाली नाही तर त्या दवाखान्यासमोर त्यांना तात्काळ उभं राहावं लागते. त्यामुळे हे जे निकृष्ट दर्जाचं बांधकाम तिथे झालंय त्याच्यावर तातडीने चौकशी व्हावी आणि शवचिकित्सा विभाग हा सुरू करण्यात यावा.